संध्याकाळच्या टायमाला मी निघले होते बाहेर आणि तेवढ्यातच माझं पिल्लू म्हणतं की मम्मा मला मॅगी बनवून पाहिजे. आणि आता याला पॅकेट दिसलं तर याला मॅगी बनवून द्यावाच लागेल. म्हटलं चल बाबा पहिले मॅगी बनवून देते त्यानंतर बाहेर जाऊ. तो मॅगी खात होता तोपर्यंत म्हणलं चला मी बी एक घास खाऊन बघते, कारण की मॅगी मला बी आवडते. रविवार शनिवार आमच्याकडे सुट्टी वगैरे असं काही नसतं. मग काही जर आणायचं असलं की असं संध्याकाळी जावं लागतं. आणि ह्या महाशयाला तर गाडीवर बसायचं नसतं, फक्त उभं राहायचं असतं. आणि ज्याचं काम होतं ते तर घरीच होतं आणि आम्ही भलतेच चाललो होतो. जाता जाता एवढी काही ट्रॅफिक लागली होती. आमच्या नाशिकची सध्या असेच हाल आहे, जिथं जावा तिथं फक्त माझ्या श्रद्धाला घ्यायचे होते ड्रेस शाळेचे, त्यासाठी मी आले होते. म्हटलं चला यांना वेळ तर घेऊन ठेवू, कारण की शाळा आता थोड्याच दिवसावर उघडणार आहे. म्हटलं मग ही तयारी आपण केली पाहिजे. मागच्या वर्षीचा ड्रेस आमचा सगळा खराब झाला होता, म्हणून ह्या वर्षी म्हटलं चला हिला 2 ड्रेस घेऊ. ड्रेस तर 2 घेतलेच, पण त्याच्यासोबत जे बाकीच्या गोष्टी येतात ना ते सगळं मी 2-2 घेतलं होतं. त्यानंतर पुढं आलो, इथं होतं मंचुरियनचा गाडा. आता इथं ना 2 गाडे मंचुरियनची, पण इथं एवढी गर्दी कारण की इथलं एकदम भारी मंचुरियन आहे. आणि मंचुरियन जर म्हणलं की आमच्या आवडीचा विषय. घरी आले कुकर लावून दिलं, पहिले तर मी खाऊन घेतलं, कारण की हे मंचुरियन गरम गरमच खायला छान लागतं. मी माझ्या पिल्ल्यानंच खाल्लं, माझी श्रद्धा नव्हती म्हणून तिचं काही याच्यात भागच नव्हता. त्यानंतर मी लगेच स्वयंपाकाला लागले. स्वयंपाकाला मी आधीच कुकर लावून ठेवलं होतं, म्हणून माझ्या तेवढ्यात बटाटे शिजून झाले होते आणि मला बनायची होती बटाट्याची चटणी. कालचं जे पीठ होतं ना इडलीचं मी ते तसंच ठेवलं होतं, कारण की श्रद्धा नव्हती घरी म्हणून ते काहीच बनवल्या गेलं नाही. नाहीतर ती असली की तिचं सारखा नाद असतो की मम्मा हे बनव मम्मा ते बनव, पण ती नव्हती म्हणून ते पीठ तसंच राहिलं होतं. म्हणलं चला आज संध्याकाळी आपण डोसे बनवू. आणि डोसा जर म्हटलं की मला एकदम परफेक्ट जमतो. मग डोस्याची मला बऱ्याच दिवसापासून प्रॅक्टिस आहे आणि माझा डोसा एकदम मस्त असा क्रिस्पी बनतो. हे बघू शकता तुम्ही, एकदम असा क्रिस्पी आणि टेस्टी झाला होता. त्यानंतर माझ्या पिल्ल्याला धरून आणलं आणि त्याला खुर्चीवर बसवलं जेवण्यासाठी. असं तर काही तो जेवत नाही, पण त्याला 1-2 आज फटके लावले होते, तरी बी त्याचे नाटके चालू होते की मम्मा मला नाही जेवायचे, मम्मा तू मला मारलं. एक पप्पी घेतली माझ्या बाळाची. त्यानंतर मग तो परत म्हणत होता मम्मा माझं पोट दुखतंय, जेवायचं नाही म्हणून. असो याची नाटके चालूच राहणार आहे. मग चला म्हटलं सकाळच्या भाजीची तयारी करून ठेवू. थोडासा वेळ होता म्हणून, नाही तर मग सकाळची भाजी सकाळी तयारी करून ठेवते. वाटलं कधी तर संध्याकाळी करते. चला तर बाय. श्री स्वामी समर्थ.